ज्यावेळेस बैलाचं शिपूट चावलं जातंय, बैलाला मारलं जातंय, त्यावेळेस त्या बैलगाडा मालक आणि चालक असेल या दोघांवरती कलम 1961 प्रमाणे क्रुएल्टी ऍक्टचा गुन्हा दाखल होतो. आणि ज्यावेळेस क्रुएल्टी ऍक्टचा गुन्हा दाखल होतो त्यावेळेस सुप्रीम कोर्टाचं असं म्हणणं आहे की क्रुएल्टी ऍक्टचा गुन्हा दाखल झाला की त्या ठिकाणी त्या जनावरांची कत्तल झाली असं समजावा. आणि त्याच्यावरती 1976 कलम 5, 6, 9 आणि 11 आणि सुधारित कलम 2005 5A ह्याप्रमाणे गुन्हा दाखल करावा. आणि त्याच्यावरती तो गुन्हा जर दाखल झाला तर त्याला 10 वर्षाची सजा आणि 5 लाख रुपये दंड आहे. आणि तोपर्यंत ती बैल निकाल लागेपर्यंत कुठल्या तरी गोशाळेमध्ये एखाद्या संस्थेमध्ये तिकडे ठेवायची, बैल मालकाजवळ बैल देता येत नाही. परत जर असं कुठं आमच्या निदर्शनात आलं तर ते बैल शेवटपर्यंत गोशाळेवरती राहतील याची प्रत्येकाने दक्षता घ्या. कारण बैलगाडा संघटनेला ह्या गाड्यांच्या चालू करण्यासाठी जे श्रम करावं लागलंय ते पाण्यात तुम्ही घालवू नका. ते बिचारे लय पळालेले आहेत तेव्हा हे गाड्या चालू झाल्यात आणि आजचा आनंद आपण लुटतोय.